नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण महाश्वेता या कादंबरीचा 25वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. नीनीचे पत्र हाती धरून सुद्धा तशीच कितीतरी वेळ बसून राहिली होती. ज्या अचल श्रद्धेच्या भक्कम पायावर गेली 2.5 वर्षे नीनी उभी होती, तो पाया आज पार ढासळून गेला होता. साऱ्या आयुष्यात तिच्या अविचल श्रद्धेला एवढा जबरदस्त धक्का यापूर्वी कधी बसला नसावा. तिने लिहिले होते, सुधा, आज एक गोष्ट तुला कळल्याशिवाय सुटका नाही. 4 दिवसांपूर्वी तुझ्या सासरचे दिवाणजी यांना रस्त्यात भेटले होते. त्यांच्याकडून कळलं की बापूसाहेब घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करण्याच्या विचारात आहेत. तुझ्या जाऊबाईंची आपलीच धाकटी बहीण त्यांना द्यावी अशी खटपट चालू आहे. सुधा, शेवटी माझी पुण्याई कमी पडली. मला वाटलं होतं की ईश्वर माझी प्रार्थना ऐकेल आणि बापूसाहेबांच्या मनी उतरेल. पण या कलियुगात आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या बाबतीत असले चमत्कार कुठचे घडायला? साधू संतांचे आशीर्वादही खोटे ठरले. पण थोर लोकांच्या आशीर्वादाचं फळ मिळायला सुद्धा आपल्या गाठी तेवढी पुण्याई हवी. आमचीच पुण्याई कमी पडली तिथे देव तरी काय करणार? सुधा, जे काही होतं ते आपल्या भल्यासाठी असं म्हणून समाधान मानायचं. तू नेहमी आनंद स्वामीजींविषयी लिहितेस ते वाचून असं वाटतं की वाईटातून पुष्कळ वेळा चांगलं निघतं. ईश्वराचे हेतू आपणाला कळत नाहीत. एका परी तुझं नशीब मोठं म्हणून एका थोर साधूचा तुला लाभ मिळाला. स्वामीजींना तू तुझी हकीकत सांगून टाकलीस, हे बरं केलंस. सुधा, स्वतःचा संसार कुणीही चालविल. पोटच्या मुलाला वाढविण्यात आणि त्याचे कोडकौतुक पुरवण्यात मोठीशी अपूर्वाई नाही, ते कुणीही करील. पण अनाथ मुलांचं पोटच्या पोरासारखं करण्यात मनाचा मोठेपणा आहे. त्यात केवढं मोठं पुण्य आहे. मी तिकडे येऊन जावं असं तू वारंवार लिहितेस म्हणून नव्हे, पण मलाही तुझ्या स्वामीजींचे दर्शन घेण्याची, नातीप्रमाणे तुझा सांभाळ करणाऱ्या मैयाजींना भेटण्याची आणि तिथलं सगळं बघण्याची फार इच्छा आहे. अलीकडे हे सुद्धा तुझी पत्रे वाचतात. आणखी 2 महिन्यांनी जानेवारीत हे रजा घेणार आहेत, तेव्हा तुझ्याकडे येऊ, म्हणजे तिकडची सगळी यात्राही घडेल. ईश्वर जे जे करतो ते आपल्या बऱ्यासाठीच. हे नीनीचे जीवनसूत्र तिला नवीन नव्हते. नीनीचे तत्वज्ञान तिला पटो वा न पटो, पण तिचे जीवन गेल्या 2.5 वर्षात अनेक वाकडी तिकडी वळणे घेत सागराशी येऊन ठेपणाऱ्या नदीप्रमाणे त्याच एका चिरंतन तत्वाशी स्थिर झाले होते. तिच्या नकळत त्या तत्वात एकरूप होऊन गेले होते. तिच्या जीवनात जे काही अनिष्ट आणि दुःखद घडले होते त्याचा अंती परिणाम विशाल दृष्टिकोनातून पाहिल्यास हितप्रदच झाला होता. जुन्या आशा तिने केव्हाच गंगार्पण केल्या होत्या. जुने विचार विकार तिने मनातून काढून टाकले होते. आपल्या सौंदर्य शोधक नवरा केव्हा ना केव्हा तरी दुसरे लग्न करणार याचीही तिला जाणीव होती. तो क्षण प्रत्यक्ष येऊन ठेपलेला पाहताच, विशेषतः घटस्फोटाची बातमी वाचतात, तिच्या निर्विकार आशाशून्य मनाला एकाएकी अनेक तडे पडले. ज्या नात्यात आता लौकिक दृष्ट्या नव्हे, कुठल्याच दृष्टीने काही एक अर्थ उरला नव्हता, मनाचे बंध केव्हाच तुटून मोकळे झाले होते, त्यात वास्तविक सुखदुःख उद्भवण्याचे आता काही एक कारण नव्हते. पण असे असून सुद्धा आपल्या मनात अचानक वादळ का उठावे हे तिला कळेना. कमला बहन, विचार तंद्रीतून भानावर येऊन तिने झटकन मागे वळून पाहिले. स्वामीजी उभे होते. ते बराच वेळ तिथे उभे असावेत असे तिला वाटले. मान फिरवून तिने चटकन पदराने डोळे टिपून घेतले. स्वामीजींनी तिच्या हातातल्या पत्राकडे पाहत विचारले, तुमचे माताजी पिताजी कुशल आहेत ना? हो. मग तुमच्या डोळ्यात अश्रू का? काय झालं? ती क्षणमात्र स्तब्ध राहिली. मग त्यांच्यापुढे ते पत्र ठेवून नीनीने लिहिलेल्या त्या बातमीवर तिने बोट ठेवले आणि म्हटले, हे वाचावं. स्वामीजींनी तो मजकूर वाचला. वाचित असता त्यांच्या चेहऱ्यावरचे नित्याचे गांभीर्य गडद झाले. पण क्षणैकच दुसऱ्याच क्षणी तिथे स्मितरेषा उमटल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील तो बदल पाहताच सुद्धा खट्टू झाली. तिने हलकेच म्हटले, खरं म्हणजे या बातमीत अनपेक्षित असं काही नाही. हे असं केव्हा तरी होणार याची मला पूर्ण कल्पना होती, कारण दुसरं लग्न केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही, त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नाही. आणि हे सगळं माहीत असूनही, सारं काही कळत असूनही माझ्या आईच्या या पत्रातील बातमी वाचताना माझं मन बेचैन झालं. एक क्षणमात्र थांबली. स्वामीजींच्या चेहऱ्यावरच्या स्मितरेषा अजून पुसल्या नव्हत्या, उलट त्या अधिकच ठळक झाल्या होत्या. ते पाहून तिने क्षमा याचना स्वरात म्हटले, स्वामीजी, मागे तुम्ही एकदा स्त्रीच्या कणखर मनाची स्तुती केली होती, तिच्या मानसिक शक्तीची वाखाणणी केली होती, पण स्त्रीला गौरवास्पद असणारा तो गुण माझ्यात नाही.
मी फार फार दुर्बल आहे. माझ्या अश्रूंची मला शरम वाटते. माझी दुर्बलता. बोलता बोलता तिचे मन गुदमरून गेले आणि तिच्या नेत्रातून झरझर अश्रू वाहू लागले. कमला, तुझ्या या अश्रूत कुठच्याही प्रकारची दुर्बलता नाही. हे अश्रू स्त्रीच्या क्षमाशीलतेचे साक्षीदार आहेत. हे अश्रू तिच्या उदार हृदयाचे प्रतीक आहेत. अपकार करणाऱ्यावरही उपकार करू जाणणाऱ्या स्त्रीच्याच डोळ्यात असे अश्रू येतात. स्त्रीचे हेच अस्सल अविनाशी सौंदर्य. कमला, कमला. स्वामीजी काय म्हणत आहेत याचा उलगडा तिला चटकन झाला नाही. तो उलगडा करून घ्यायला तिला अवकाशही मिळाला नाही. कारण स्वामीजी बोलत होते तेवढ्यात अशोक धावत धावत आत आला आणि म्हणाला, पिताजी, शेठजी काका आलेत. स्वामीजी बाहेर गेले आणि सुधा बसल्या बसल्या त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागली. पण त्या विचारात स्वतःची दुर्बलताच तिला दिसू लागली. कोड उठलं हा आपला का अपराध होता? आपला कुठचाही अपराध नसता ज्याने आपणाला लाथाडले. जो बिनदिक्कत दुसरं लग्न करायला निघाला आहे, विचारपूस करण्याइतकी साधी माणुसकीही ज्याच्यात उरली नाही, अशा नवऱ्याच्या स्मृतीने आपणाला रडू यावं ही मनाची दुर्बलता नव्हे तर काय? केवळ एक डाग दिसताच आपण त्याज्य ठरलो. ज्या सौंदर्यामुळे आपण त्याला प्रिय वाटत होतो, ज्या सौंदर्यावर त्याचं प्रेम होतं, ते सौंदर्य त्या क्षणी तरी कायम होतं. पण असं असूनही आपण त्याला कुरूप दिसलो, तिरस्कारणीय वाटलो. त्याच्या सौंदर्याच्या हव्यासा पोटी आपणाला परित्यक्तेचं लाजीरवाणं जीवन कंठावं लागलं. घरादाराला मुकावं लागलं. मायेच्या माणसांपासून दुरावून परागंदा व्हावं लागलं. त्याचं आज सुखदुःख नाही, पण ज्या श्रद्धेच्या शक्तीवर नेनीने आजवर धीराने आयुष्य घालविलं, स्वतः धीराने राहून दुसऱ्याला ती धीर देत आली, ती श्रद्धा आज तिच्या मनात पार ढासळून गेली आहे. आज तिने पत्रातून आपणाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे खरा, पण तिचा तो प्रयत्न पाठीचा कणा मोडून पांगुळलेल्या माणसाच्या चालण्यासारखाच आहे. निरभ्र आकाशाच्या काळ्या ढगाने दाटून जावे तसे तिचे मन कटू आठवणींनी झाकोळून गेले. तिच्या मनात आले, आपण कुरूप म्हणून आपणाला त्यांनी टाकलं. उद्या दुसऱ्या बायकोला देवी येऊन ती जर कुरूप बनली तर मग तिला सुद्धा माझ्यासारखीच? छे छे. स्वतःच्या या विचारांचा धिक्कार करीत तिने मनाशी म्हटले, वैऱ्याविषयीही कधी वाईट चिंतू नये. विचार प्रदक्षिणा घालीत नकळत ती पुन्हा स्वामीजींच्या उद्गारांपाशी येऊन ठेपली. त्यांच्या उद्गाराचा विचार करता करता एकदम एक गोष्ट तिच्या लक्षात आली. एकाएकी वीज चमकावी तशी. ती गोष्ट लक्षात येताच तिचे झाकोळलेले मन क्षणार्धात उजळून उठले. कमला. स्वामीजींनी आपणाला कमला म्हटलं. कमला म्हणून हाक मारली. आजपर्यंत ते आपणाला कमला बहन, कमला माई म्हणत असत. पण आज बहन, बहनजी, माई, माईजी या साऱ्या उपाधी गळून पडल्या. वरचे कठीण टरफल बाजूला होताच बकुळीच्या फुलांचा मधुर गंध एकदम पसरतो तसा कमला या एकेरी संबोधनातून अननुभूत भावना तिच्या मनःकोशात शिरली. ती भावना जितकी अननुभूत तितकीच अलौकिक होती. त्या भावस्पर्शाने तिचे मनःकमल शतदलांनी उमलले. त्या शतदल दर्पणात शतप्रसंग चित्रे तिला दिसू लागली. पहिले चित्र, त्या तमघन मध्यरात्री आपला देह आपण गंगार्पण करण्यास निघालो असता दारी उभी ठाकलेली मूर्ती, जणू प्रत्यक्ष श्रीरामाची प्रतिकृती सदेह प्राणरक्षणार्थ उभी राहिली होती. त्यानंतरचं दुसरं चित्र, बकूची काळवेळ टळल्यावर पहाटे आपण घरी जायला निघालो होतो. माणसाला अंतर्बाह्य शुचिरभूत बनविणारं, गात्रागात्रावर पावित्र्याचा शिडकाव करणारं पहाटेचं मंगल वातावरण, प्रभातीची शुभ घटिका. त्या सुप्रभातीच्या संधिप्रकाशात आपल्या सन्मुख तीच तेजस्वी मूर्ती उभी होती. त्यावेळी झालेलं संभाषण पुन्हा या क्षणी श्रुतीत उमटतं आहे. स्वामीजी म्हणत होते, आपल्या आत्मबलाने बकूचा जो प्राण आपण मृत्यूच्या हातून खेचून आणलात, तो आता दुसऱ्या कुणाच्याही हाती सोपविण्याचा मला धीर होत नाही. या उद्गारातल्या शब्दाशब्दातून आता या क्षणी कसे वेगळेच सूर आपल्या अंतरात्म्यात उमटू लागले आहेत. मुरलीच्या छिद्राछिद्रातून देहभान हरपणारे मधुर सूर उमटावेत तसे. त्या सुरांना साथ देत बेभान अवस्थेत तिचे मन उद्गारले, आपणही माझा प्राण मृत्यूच्या हातून खेचून आणलात, तो आता सर्वस्वी आपलाच आहे. तिचे अंतश्चक्षु आणखी एका चित्रावर खेळले. त्या चित्रात तीच मूर्ती, आपण बनविलेलं अन्न, एका कोड उठलेल्या स्त्रीच्या हातचं षड्रस भोजन ग्रहण करीत आहे. भक्तांसाठी देवाने मानवी रूप धारण करून मोठ्या आवडीने आणि तृप्तीने नैवेद्य ग्रहण करावा ना, तसा. एक ना दोन, कितीतरी चित्रे तिला दिसू लागली. साध्या डोळ्यांना न दिसणारे
सूक्ष्म कण दुर्बिणीतून खूप मोठे दिसावेत तसे. पूर्वी कधी लक्षात न आलेले क्षुल्लक प्रसंग तिला आता ठळक दिसू लागले. आणि आता तर त्या चित्रमंदिरावर सुवर्ण कळस चढला. कमला कमला विशिष्ट पद्धतीने उच्चारलेल्या त्या नावाला अलौकिक तेज चढले. त्या नावातून दिव्य स्वर्गीय संगीत सुरू झाले. त्या नावातून अमृतझरे पाझरू लागले. आश्रमात पाऊल टाकल्यापासून यथार्थ मान आणि मालकीणीचे स्थान तिला प्राप्त झाले होते. पण तरीसुद्धा बहनजी माईजी या उपाधीत अनंत योजनांचा दुरावा होता. घरी असून घरी नसल्याचे शल्य होते. पण मृदू स्वरातली कमला हाक कानी आली आणि अनंत योजनांचे अंतर क्षणार्धात शून्यात विलीन झाले. उरले सुरले दूरत्व लोपून गेले. जुन्या वृथा आशेचा तो क्षीण जीर्ण काचरेला धागा उरला होता. त्यामुळे आश्रमातले तिचे गौरवाचे जीवनही निराश्रितपणाच्या भावनेने काहीसे काळवंडलेले होते. जुन्या बंधनाचा तो क्षीण धागा तिला तिच्या अनाथपणाची जाणीव करून देत असे. पण आज तो धागा तुटला. मन अधांतरी भयानक पोकळीत गरगरू लागले. पण ऐनवेळी त्याच क्षणी जो शब्द, जी हाक तिच्या कानी आली, त्या हाकेने तिला अलगद सावरून धरले. मनाचा फिरता भोवरा स्थिरावला. अनाथपण निमाले. तिला एकदम सनाथ झाल्यासारखे वाटले. कमला कमला या एकेरी नावात तिचे वेगळेपण हरवले. जे काही गवसले त्याने तिच्या जीवनाचे जणू सार्थक झाले आणि अंतर्यामी खूण पटली की जन्मजन्मांतरीचे हेच आपले कमला. कमला याच मुखातून बाहेर पडलेले युगायुगाची पटले छेदून आता ते नाव आपल्या कानी पडलं. कमला 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 कमला. तिने दचकून वर पाहिले. स्वामीजी समोर सन्नीध उभे होते. स्निग्ध स्मिताची दिव्य किरणे तिच्यावर टाकीत तिच्याकडे पाहत उभे होते. कमला, अजून तू इथेच बसून आहेस? कसला विचार करते आहेस कमला? उत्तर देण्याऐवजी ती त्यांच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिली. आपल्यावर खिळलेल्या त्यांच्या नेत्रांद्वारे एक प्रकाशरेषा आपल्या अंतरात्म्यात शिरत आहे. आपला देह पिसासारखा हलका हलका बनतो आहे अशी तिला स्पष्ट जाणीव झाली. देहात्म्याचे ते तरलतम पीस तरंग स्वामीजींच्या निकट गेले. त्यांच्या पायी स्थिरावले आणि मग विमानासारखे हलके हलके वर चढत त्यांच्यात विलीन झाले. साध्वी मीरा कृष्णमूर्तीत विलीन झाली तसे. मीराच्या विलीनत्वाची खूण म्हणून तिच्या पदराचं टोक तेवढं या मर्त्य जगात उरलं. तिच्या पदराला ओढ बसली. जणू त्या पदराला धरून तिला कुणीतरी या मृत्यू जगात ओढीत होते. तिच्या खांद्याला धरून कुणीतरी तिला हलवीत होते. पदराला ओढ आणि खांद्याला धक्के एवढे जोराचे बसले की ती दचकून एकदम भानावर आली. तिने डोळे उघडले. छोटी शरयू तिचा पदर ओढून तिला हलवीत होती. माई, ए माई, अशी बसून कागज झोपलीस? उठ ना, आम्हाला घाटावर नेणार होतीस ना तू? मग चल की लवकर. ती उठली. तिने कानोचा घेतला. स्वामीजी बाहेर वरांड्यावर शंभूप्रसादांशी बोलण्यात गुंतलेले होते. क्षणार्धापूर्वी जे स्वप्न पडले, जो दृष्टांत घडला, त्याने ती मनात मोहरून गेली, लज्जित झाली. त्या रात्री राम मंदिरात रामाच्या मूर्तीसमोर ती कितीतरी वेळ उभी होती. नंतर तिने मैयाला निनीच्या पत्रातली बातमी सांगितली. मैया थोडा वेळ गप्प राहिली. नंतर तिने म्हटले, कमला बेटा, संसार सुख जेवढं नशिबी लिहिलं असेल तेवढंच मिळायचं. जे नशिबी नाही त्याबद्दल दुःख करीत राहून तरी काय फायदा? जे झालं ते एका दृष्टीने बरं झालं. एकदाचा काय तो सोक्षमोक्ष होऊन गेला. उगीच खोट्या आशेवर लोंबकळत राहायला नको. होय मैया, त्या दृष्टीने तरी मी आज निश्चिंत झाले. आता या आश्रमाचा संसार मला निर्वेदपणे चालवायला हरकत नाही. बेटा, रामरायाची तशी इच्छा असेल तर ती डावलून कसं चालेल? आनंद स्वामींनी सेवा मार्ग तुला दाखवला आहे, त्या मार्गाने जा. होय मैया, त्याच मार्गाने जाण्यात माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. कृतकृत्य होऊन ती मनाशी हसली आणि मग शांत चित्ताने झोपी गेली. महाश्वेता कादंबरीचा 25वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.